नमस्कार, मैं मयूरी। आप देख रहे हैं फ्लैश न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खास खबरों पर। मानपुर में स्थित लोकप्रिय महिला समाज सेविका शोभाताई खिरवले जी ने किया भारतीय जनता पार्टी में प्रवेश। शोभाताई को मानपुर शिवाजी नगर विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा की जिम्मेदारी सौंपी गई। इस पर हमारे संवाददाता ने शोभाताई से बात की। शोभा खिरवले, सोशल फील्डमध्ये मी आज 20 ते 25 वर्ष झालं कार्यरत आहे आणि आता 1 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये पदावर सामील झाले। अच्छा, कोणतं पद आहे आपलं? माझं विधानसभा मानकुर शिवाजीनगरमध्ये महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली। मी कुठल्याही पक्षात सामील नव्हती किंवा कुठल्याही पक्षाच्या पदावर नव्हती, परंतु माझं सामाजिक संस्थेचं काम ओंकार संघटित महिला व बालविकास संस्थेच्या अंतर्गत चालत होतं आणि मी भारतीय जनता पार्टीत का गेले तर आता जे आदरणीय माननीय आपले मोदी साहेब यांनी जे गरीब लोकांच्यासाठी योजना काढल्या, घराघरातून तळागाळांच्या लोकांच्यासाठी चांगल्या योजना काढल्यामुळं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अगदी आपल्या देशाला वेगळं वळण लावल्यामुळं की आमचाही विचार बदलला की आपण या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आपल्या ह्या गरिबांचा उद्धार होणार आणि वस्तीचाही विकास होणार, म्हणून माझी इच्छा झाली की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणं फार महत्त्वाचं आहे। काल जो आमचा प्रोग्राम झाला महिला संमेलन म्हणून मानकुर विधानसभेच्या अंतर्गत घेतला होता, त्यात असं उद्दिष्ट होतं महिला संमेलन म्हणजे याचे जे वार्ड आहेत, जवळजवळ 9 वार्ड आहेत, 9 वार्डामध्ये 7 लेडीज वार्ड आल्यात, तर लेडीजमध्ये 2 ओपन वार्ड आहेत। माझा वार्ड क्रमांक 135 135 वार्ड क्रमांक ओपनमध्ये पडतो। मी स्वतःही ओपनमध्ये आहे, त्यामुळे माझी अपेक्षा आहे की माझ्या वस्तीचा विकास करायचा आहे आणि माझ्या गरीब लोकांचा विकास करायचा आहे। जे माननीय मुख्यमंत्र्यांनी चांगल्या चांगल्या योजना काढल्यात, माननीय आपले मोदी साहेबांनी जे योजना काढल्यात ते योजना मी जेणेकरून माझ्या गरीब लोकांच्यापर्यंत पोहोचू शकते, ह्या अपेक्षेने मी आपल्या ह्या संमेलनमध्ये माझ्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमात उपस्थित आपले आदरणीय ईशान्य मुंबईचे खासदार साहेब किरीटजी सोमय्ये, आपले शरदजी कांबळे, प्रत्येक वार्डाचे वार्ड अध्यक्ष पण उपस्थित होते, जिल्हा अध्यक्ष आमच्या महिला मोर्चाच्या ज्या चारुशिला मॅडम होत्या आणि परत सेक्रेटरी ज्या मॅडम होत्या त्या होत्या, शमीन मॅडम होत्या, परत सर्व तालुक्याचे पदाधिकारी होते, जिल्ह्यावरचे पदाधिकारी होते, सर्व वार्डामधले अध्यक्ष पण होते आणि महिला वस्तीतल्या वेगवेगळ्या वस्तीतल्या महिला ज्या शिवाजीनगरपासून मानकुरपर्यंत जे आपल्याकडे अलग अलग वार्ड आहेत त्या प्रत्येक वार्डातल्या त्या वार्ड अध्यक्षाच्या अंतर्गत बनलेल्या 20-20 महिलांची कमिटी, त्या सगळ्या कमिटी धारक उपस्थित होत्या। येणाऱ्या इलेक्शन मध्ये कॉर्पोरेशन आपण उभे राहणार आहात पक्षाच्या निमित्ताने? हाँ, रहना है। मैं तो काम शोभाताई के साथ में 8 साल से काम कर रही हूँ। शोभाताई है, इनका नाम सोशल फील्ड में 15 से 20 साल से आप उनके साथ में हो। हाँ, आने वाले दिनों में आप क्या नया करने वाले ताई के साथ? जब भी हमारी ताई इस पार्टी से नहीं जुड़ी थी उसके पहले भी हमारी ताई ने बहुत अच्छा काम किया है। हमारे यहाँ के लगभग 2000 बच्चों को उन्होंने बीएमसी में एडमिशन दिया है। तो जब हमारी ताई भारतीय जनता पार्टी के पक्ष में नहीं थी तो इतना अच्छा काम कर सकती है, तो जो अगर हमारी ताई पार्टी में आ जाएंगी, चुनाव खड़ी होंगी, जीतेंगी, तो हम लोग को भरपूर उम्मीद है कि यहाँ की स्त्रियों का भरपूर विकास होगा और जो हमारी परेशानी है वो दूर करेंगे। क्या आपको लगता है आपकी ताई भारतीय जनता पार्टी में इलेक्शन का टिकट लेने के बाद वो चुनकर आने के बाद आपको पूरा सहयोग करेगी? हमें पूरा भरोसा है हमारी ताई जीतेंगे और हम अपने दिलो जान से उनका सहयोग करें। नहीं, पार्टी में गए तो तभी से बहुत अच्छा हो गया और हम लोग को सबको ये पहले से 10 साल से हम लोग ताई का साथ में है। हम लोग को गरीब बच्चे लोग को गली गली जाके उनको स्कूल में नहीं जाता था, उनको हम लोग लेके आके स्कूल का सब ये करके पूरा गली गली घूम के हम लोग को बच्चे को पढ़ाते थे। और जो गरीब बच्चे हैं ना उनको पढ़ाए लिखे के उनको बीएमसी स्कूल में हम लोग को लेके जाके सब हम लोग को उनको सहकार करके अभी भी उनका साथ में हम लोग भी अभी भी करते हैं।
और आगे भी हम लोग करेंगे। और हमारा ताइयों ये सब करके बहुत साल से हमारा पीछे है और हम भी उनका पीछे अभी तक रहेंगे और आगे भी हम लोग रहेंगे। और उनको सब लोग मिलके चुनावनी ये करके सब आगे लेके आके वो आगे भी हमको सब आगे ये करेंगे और उनका ऊपर हम लोग बहुत सहकार कर रहे, अभी भी करेंगे और हमको करेंगे करके हमको सबको मालूम है और वो हमको सबको अभी तक ये करके है। लेकिन उनको हम लोग को आगे भी और बढ़ के उनको सब समस्या ये वो सब कुछ भी रहेगा तो हम लोग उनका साथ में बोलते वो हमको समस्या सब दूर करके। मला ताईंचा पाठिंबा 2009 पासून आम्ही ताईबरोबर काम करतोय। जे गरजू महिला आहेत ते ताईच्या सोबत गेल्या तर त्यांचं सुखी समाधान संसार कुटुंब सुखी झाले। ताई सगळ्या महिलांना त्यांच्या सोबत घेतात, अंगणवाडीचं काम देते ते। परत जे काय असेल महानगरपालिकेच्या योजना निघाल्या तर सगळ्या महिलांना बोलवून घेऊन व्यवस्थित ते काम पूर्णपणे बचत गटांना देते। तर शोभाताईचं 500 महिला बचत गट आहेत। अच्छा, येणाऱ्या इलेक्शन मध्ये शोभाताई उभे राहणार, तुमचा पाठिंबा त्यांना असणार की दुसऱ्या पक्षांना असणार? नाही, ताईंना असणार। अच्छा, अशी बातमी मिळाली की काही महिला तुमच्यातल्या पैसे देऊन दुसऱ्या पक्षातले फोडतील, तेव्हा तुम्ही जाणार का तुम्ही त्याच्यात? नाही, आम्ही पैसे कुणाचं घेऊन आम्ही जाणारच नाही। ताईने तुम्हाला पैसे देऊन पार्टीमध्ये सामील केलं का? ताई तुम्हाला पैसे देऊन काम करतात का? नाही, आम्ही ताईंचे पैसे घेत पण नाही आणि आम्हाला पैसे नको आहेत। तुम्ही असेच काम करता ताईसाठी, समाज पाठिंबा पूर्णपणे आहे? ताईंचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे। आम्ही गोरगरीब महिला आहे, ताईच्या सोबत आल्यापासून आम्ही सुखी झालोय। माझं नाव सविता भोगले, मी शिवनेरीनगर 135 वार्डमध्ये राहते आणि माझं शोभाताईंबरोबर जवळजवळ 10-12 वर्षाचं रिलेशन आहे आणि खूप चांगलं काम आहे त्यांचं। काय म्हणजे काय चांगलं काम काय? त्यांनी आतापर्यंत मला वाटतं 2-2.5 हजार ह्या BMC ला जॉईन करून गट आमच्या गरीब महिलांचे खोललेले आहेत। एवढंच करून नाही तर त्या बचत गटांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणजे आमच्या बचत गटांना अंगणवाडी पोषक आहार, BMCची निघणारी स्वच्छता अभियानची टेंडर आणि इतर म्हणजे चपाती भाजी बनवून विक्री करणे या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांनी आम्हाला देऊन आम्हाला म्हणजे रोजगाराला प्रवृत्त करून आमची घरं म्हणजे आमच्या मुलांना शिक्षण वगैरे मिळालं पाहिजे अशी आम्हाला म्हणजे एक समाजात प्रतिष्ठा निर्माण केली आहे आमची त्यांनी आणि खूप आमच्यासाठी त्यांनी केलं आहे। शिवाय महिला बालकल्याणच्या ज्या योजना आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवल्या आहेत, हर महिलेला गरीब असो किंवा अपंग असो त्या महिलांना त्यांनी त्या महिला बालकल्याणमधून ज्या मशनी वाटप झाल्या त्या आम्हाला दिलेल्या आहेत। त्याच्या मागे आम्ही आमचा रोजगार उपलब्ध करून आमच्या म्हणजे सुखी परिवार आम्ही आमचा केलेला आहे त्यांच्यामुळे। अच्छा, तुमचा वार्ड क्रमांक पहिला 133 होता, आता तो 135 झाला। 133 मध्ये या आधी किती नगरसेवक आले, किती गेले आणि त्यांनी काय कामं केली की आता जे तुमच्या ताईंना उभं केलंय येणाऱ्या इलेक्शन साठी ते जिंकून आल्यानंतर काय त्याच्यामध्ये नवीन काय होईल? खूप नवीन काय होईल, कारण आतापर्यंत जेवढे नगरसेवक आले त्यांनी महिलांसाठी काहीच केलेलं नाही। जे आज 20 वर्षात ताईने महिलांसाठी केलेलं आहे असा एकही नगरसेवक किंवा नगरसेविका या 133 मध्ये आलेली नाही आणि नगरसेवक आले त्यांनी सुद्धा महिलांसाठी काही केलेलं नाही। आमच्या ताईने आमच्यासाठी जे केलं आहे ना की ज्या मशनी वाटप वगैरे नगरसेवकांनी त्याचं प्राधान्य जरी घेतलं असेल तरी वस्तीमध्ये फिरून वस्ती पातळीवर गरीब महिला कोणती आहे, विधवा महिला कोणती आहे, अपंग महिला कोणती आहे त्यांच्यासाठी काम करणं आहे, हे काम फक्त ताईंनी केलंय। ताई का पाठिंबा शोभाताई जहाँ पर जा रहे हम अभी मीडिया की तरफ से, वहाँ पे शोभाताई का ही नाम आ रहा, क्या लगता, उम्मीद है आपको शोभाताई चुनकर आएगी? हाँ, उम्मीद है। ताई उतना सपोर्ट करती हैं गरीबों को, इसके लिए हमें लग रहा है कि ताई का नाम ही आएगा। किस तरह के अगर ताई चुनकर आती तो आपको क्या लगेगा, ताई आपके लिए कुछ करेगी या ताई भी हवा में उड़ जाएगी? करेंगी, हम लोग इतने दिन से उनके साथ में जुड़े हैं इसलिए हमको उम्मीद है कि ताई हमारे लिए करेंगी। बहुत से नगरसेवक चुनकर आने के बाद गली गली घूमते, नमस्कार करते, हाथ जोड़ते, वैसे ताई हाथ जोड़कर नमस्कार करके वोट लेंगे, चुनकर आने के बाद समाज के पास सामने आएगी या नहीं आएगी? आएंगी, लोगों का काम होगा। मेरा नाम आपका नाम? अलका गुरु जी, आप बता सकते हैं आप भारतीय जनता पार्टी में क्यों गए? क्योंकि हम लोग का ऐसा लगता है कि हमारी ताई रहेगी खड़ी तो अभी आना ही चाहिए, मतलब आएगी, क्योंकि बहुत उसने काम किया। जब नहीं खड़ी तो तभी भी काम करती है, अभी भी करने का उसका मन है, हमारा भी मन है उसके ऊपर, आएगी वो जरूर।
आने वाले चुनाव में आप पूरा जितनी महिलाएं मेरे कैमरे के सामने खड़ी हो, क्या उनको सपोर्ट करेंगे? हाँ करेंगे ना। क्या दूसरे पार्टी के आप लोगों के पास समर्थन देके उनके पास जाएंगे? नहीं नहीं, ऐसा नहीं करेंगे। कोई पार्टी का दूसरा आदमी आप पर आगे बोलता है कि हमारे पार्टी में आ जाओ, हम आपके हम लिए तो देंगे। आएंगे नहीं ना, हमको मालूम है ना पहले से कैसा आने जाने का उसके। अच्छा ठीक। तो शोभादाई के लिए आपका क्या शुभकामनाएं देंगे आप सभी महिला? बहुत शुभकामनाएं देगी, क्योंकि हमारे काम भी पहले से किया। शौचालय बांधे, अभी हमारे इधर का शौचालय नहीं थे, और उसने घर घंटी का बचत गट का सब काम उसने किए। शिविर लगाया आरोग्य के ऊपर।